तुम्ही रोज नूडल्स खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी, कारण मंडळी आपल्याला सर्वांना चटपटीत खाण्याची सवय झाली आहे. त्यात झटपट कोणता पदार्थ बनत असेल तर तो उत्तमच असं आपण म्हणतो. मग त्यात इन्स्टंट नूडल्सचा समावेश आहे. घरात लहान मुलांसह मोठे व्यक्ती देखील मोठ्या आवडीने नूडल्स खातात. मात्र या नूडल्समुळे तुमच्या शरीराला धोका निर्माण होऊ शकतो. पाहूया. इन्स्टंट नूडल खाताय, खबरदार. नूडल्स खाण्यावर जोर, जीवाला घोर. नूडल्स खाणाऱ्यांना डायबिटीससह गंभीर आजारांचा धोका. गेल्या काही वर्षात भारतातली जीवनशैली आणि खाद्यशैली वेगानं बदलत चालली आहे. झटपट आणि चमचमीत खाद्यपदार्थ खाण्याकडे सगळ्यांचाच ओढा वाढलाय. त्यात इन्स्टंट नूडल्स खाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. झटपट बनणाऱ्या नूडल्स तर लहान मुलांच्या आहारात वरच्या क्रमांकावर पोहोचल्यात. नूडल्स अगदी 2 ते 5 मिनिटात तयार होत असल्यानं आई वडीलही मुलांच्या ताटात नूडल्स वाढण्यावर जोर देतात. पण कुणी हा विचार केलाय का या झटपट नूडल्स मुलांना पोषण देतात का? कारण एका आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार 2 मिनिट्स नूडल्स मुलांना किंवा माणसांना पोषण देण्याऐवजी त्यांच्या शरीराची हानी करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. नूडल्स विकताना या मल्टीग्रेन असल्याचा दावा करण्यात येतो, पण बहुतांश नूडल्स या रिफाइंड फ्लॉवर म्हणजेच मैद्यापासून बनवलेले असतात. मैदा शरीराला कोणतीही पोषण द्रव्य देत नाही, उलट मैद्यातल्या अनेक घटकांमुळे शरीराला अपाय होऊ शकतात. बहुतांश नूडल्स मैद्यापासून बनतात. मैद्यात कोणतंही पोषण तत्व नसतं. मैदायुक्त नूडल्समुळे शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं. या सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे तुमच्या आरोग्याचा बँडबाजा वाजतो. नूडल्स या मुख्यतः मैद्यामुळे बनलेला असतो आणि मैदा हा रिफाइंड कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बोदकांमध्ये जे हानिकारक कार्बोदकं असतात त्याच्यामध्ये त्याची गणना होते आणि याच्यामुळे वजन वाढणं, मधुमेहाचा धोका मोठ्या वयामध्ये जाणवणं, म्हणजे लहान मोठं झाल्यावर मधुमेहाचा धोका जाणवणं, त्यानंतर ब्लड प्रेशरचा त्रास लहान मुलांमध्ये. कोणताही पदार्थ जास्तीत जास्त दिवस टिकावा यासाठी त्यामध्ये मिठाचं प्रमाण वाढवलं जातं. नूडल्सही त्याला अपवाद नाहीये. नूडल्समध्ये सोडियमचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळे आधीच तुम्ही मैद्याच्या आट्याच्या नूडल्स खाताय, त्यात तुमच्या नूडल्समध्ये सोडियमचं प्रमाण अधिक असतं आणि त्यामुळे अशा नूडल्स आणखी हानिकारक बनतात. जो मैदा असतो हा पोटाच्या आतड्याच्या जे आतलं जे लेयर असतं त्याला इन्फ्लमेशन म्हणजे दाह निर्माण करतं आणि म्हणून पोटदुखी किंवा पोटाच्या अनेक समस्या हे मैदा खाल्ल्यामुळे निर्माण होतं. नूडल्समध्ये पोषण तत्व नाहीत, पण त्याच्या अतिसेवनानं होणाऱ्या आजारांची यादी मात्र अतिशय मोठी आहे. नूडल्समधील सॅच्युरेटेड फॅट्समुळे वजन वाढतं. मैद्यामुळे पोटाचे आजार होतात. पचन संस्थेचा पोत बिघडण्याची शक्यता आहे. डायबिटीस सारख्या गंभीर आजार होण्याची भीती आहे. हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग होण्याची शक्यता आहे. काही केसेसमध्ये निद्रानाश झाल्याची ही उदाहरणं आहे. नूडल्समध्ये साखर आणि मिठाचं प्रमाण हे जास्त असतं आणि या दोन्हींमुळे ब्लड प्रेशर आणि मधुमेहाचा लहान वयामध्येही आणि मोठ्या वयामध्येही धोका जास्त प्रमाणात संभवतो आणि त्यामुळे याचा पूर्ण शरीरावरच, मुलांच्या बुद्धिमत्तेपासून त्यांच्या शारीरिक क्षमतेपासून सगळ्या गोष्टींवर नकारात्मक परिणाम होतो.
न्यूडलची चव वाढवण्यासाठी त्यात प्रिझर्वेटिव्हही वापरले जातात. हे प्रिझर्वेटिव्ह शरीराला अतिशय घातक आहे, त्यामुळे मुलांना न्यूडल्स देऊच नका. कधीतरी एकदा न्यूडल्स खाणं ठीक आहे, पण रोज न्यूडल्स खाल्ल्या तर तुमची भूकही भागणार नाही आणि गंभीर आजारही तुमच्या पाचवीला पुजले जातील. त्यामुळे न्यूडल्स दिसायला जशा वाकड्या तिकड्या आहेत, तेवढीच गुंतागुंत तुमच्या आयुष्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुगंधामुळे भूक चाळवते अशा न्यूडल्स खाऊ नका. न्यूडल्स खाताना तुमच्या आरोग्याचा विचार करा. न्यूडल्स खाऊन पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच रहा खबरदार. विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर.